आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। मराठी भाषेचा अपमान केला तर काना खालीच पडेल। एवढा ढुंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ढुंगणात ताकद आहे ना तुमच्या। ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाह अकबर सोडून। मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत? तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। माझं या नरेश, परेश, सुरेश यांना सगळ्यांना सांगणं आहे, आपल्या छड्डीत राहायचं। हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। म्हणून असे कोण काय करत असतील त्यांना मी गाडी देतो, जा ना आता नळ बाजारला जाऊन उभा राहा। तो काय तिकडला असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत ते काय मराठीमध्ये बोलतात? तिथे आपली हिंमत दाखवायची नाही, सगळी छाती ताण करून की आमच्या घरी हिंदूंना दाखवायची। तिथे सांग मराठी में बोलो, मग कुठून आजान काढतील दिसेल। मग हिंमत दाखवायची, आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो। आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना, हे नल बाजार मध्ये जाऊन कान फोडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील, गरीब हिंदूंना मारणार नाही। म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना, तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल, हे तरी लक्षात ठेवावं। माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना। सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला। मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना। हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना फूट पडण्यासारखी आहे। आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षडयंत्र आहेत। अहो, आमच्या हिंदूंची जनसंख्या मुंबईमध्ये कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत। लव जिहाद, लँड जिहाद आणि ह्या सगळे नाटकं करून हिंदूंचं पलायन कसं होईल, हे सगळे प्रयत्न, त्याच्यामध्ये हिंदूंनाच मारण्याचे कार्यक्रम होत आहेत। मालवणीमध्ये जावा ना, ते काय सगळे एकदम शुद्ध मराठी बोलतात की काय? तिथे का नाही जाऊन मारत एक पण? हे जे कोण छाती ताणून बोलतायत ते सब जो हिंदू के ऊपर हाथ उठाएगा उसके ऊपर कार्रवाई होगी। वैयक्तिक वादाचा कुठला विषय असेल त्यावर आपण बोलू शकत, किसका पर्सनल इश्यू होएगा उसके ऊपर बोल नहीं सकता, मगर अगर इस तरीके कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी। तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना। वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या? शुद्ध मराठी में बात करते क्या? उधर जाने की, उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है। जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या? आमिर खान क्या मराठी में गाता है क्या? उधर उसके मुंह से मराठी निकालने की हिम्मत नहीं है। ये गरीब हिंदू को क्यों मारने की हिम्मत कर रहे हो? ये सरकार हिंदू ने बिठाई है, हिंदुत्व विचार की सरकार है, इसलिए इस तरह की कोई भी अगर कोई हिम्मत करेगा तो हमारी सरकार भी तीसरी आंख खोलेगी। इतना मैं कहना चाहता हूँ। मुळात जो विषय झाला होता तो विषय असा झाला होता, हे परत एकदा मी आपल्या माध्यमांसमोर सांगतोय। तिथे आमचा हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर तिथे विजय मेळावा चालू होता, विजयाची रॅली चालू होती, विजयाची मिरवणूक चालू होती। तेव्हा दोन आमचे कार्यकर्ते तिकडे पाण्याची बाटली विकत घ्यायला गेले। त्यांनी विचारलं, त्या माणसाने विचारलं त्यांना की क्या हुआ, क्यों इतना जल्लोष कर रहे हो? त्यांनी की हिंदी भाषाची सक्ती रद्द झाली म्हणून आम्ही जल्लोष करतोय। तर त्यांनी असं म्हटलं की मीरा रोड में मराठी कौन बात करता है, या तो सब हिंदी बात करते हैं। तेव्हा त्याला विचारलं की बाबा महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, महाराष्ट्रात कुठली भाषा चालते? तर तो सांगतो महाराष्ट्रात सगळ्या भाषा चालतात। एवढा माच की तुला माहित नाही महाराष्ट्रात कुठली भाषा चालते ते? जर अशा पद्धतीने मराठीचा अपमान करायचा कोणी प्रयत्न केला तर तिथल्या तिथे कानाखालीच बसेल, दुसरं तिसरं काही नाही होणार। नरेशनी चड्डीत राहायचं।